मॉर्निंग गाईज. आजचा दिवस खूप सुंदर आहे आणि आज आहे आषाढी एकादशी. आज मी सकाळी सकाळी ब्लॉग सुरू करतो आहे कारण की 2 दिवसापासून काही पण शूट केला नव्हता मी आज. आणि सुंदरशी एक दिंडी चालली होती, मी तुम्हाला दाखवणार होतो, पण ती थोडंसं टर्न मारून पहिलं स्कूलमध्ये गेली. तर मी थोडा तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो, जर दिसलं तर बेटर आहे. ठीक आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे जी दिंडी आणि हे करवते. इथे आतमध्ये एक विठ्ठल मंदिर आहे जिकडे ही दिंडी जाऊन आलेली आहे आणि हे सगळे शाळेतले पोरं आहेत. आपलं एक छोटंसं बाळ आहे जे दिंडीसाठी चाललेलं आहे. फारच छान अशी मोठी दिंडी आहे आणि मागे आपले विठ्ठल रखुमाई रथावर बसून येत आहेत. मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन. हे सेंट रॉक्स या शाळेचे विद्यार्थी आहेत. हे आपले विठ्ठल आणि रखुमाई आहेत. माझा आवाज येतोय की नाही मला माहीत नाही. तो मित्रांनो फार बिझी डे होता आणि बिलकुल पण वेळ नाही मिळाला आहे आपल्याला. आणि आता आपण निघालो आहे एअरपोर्ट स्टँडबाय ड्युटीला. 7:30 रिपोर्टिंग आहे आणि 6 तासाचा माझा स्टँडबाय आहे आज एअरपोर्टवरती. तर भेटू स्टँडबाय. मित्रांनो आता एअरपोर्टला आलेलो आहे आपण. आता 6 तास 12:30 वाजेपर्यंत आपल्याला इकडेच घालवायचे आहेत. काही ॲक्च्युली एक प्लॅन आहे काहीतरी मोठं करायचा. येणाऱ्या काही दिवसांच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच काय करतो आहे काय नाही करत आहे. त्याचीच थोडी तयारी करायची आहे आणि थोडं काय आहे कॅल्क्युलेशन्स वगैरे. आता 6 तास आपल्याला आहे तर त्याच्यावरती थोडं लक्ष देऊ. होपफुली जर पुल आउट नाही केलं तर. बाकी BA करण भेटू मध्ये काही असेल तर तुम्हाला कळवण्यात येईल. धन्यवाद. मित्रांनो अजून आपला स्टँडबाय तर चाललाच आहे, पण आता 10:15 वाजत आलेत आणि मला लेट करायला आवडत नाही आहे ब्लॉगला. मी तर स्टँडबायवरनं 12:30 वाजता घरी जाणार, तर मी जर तेव्हा एंड केलं तर नॉट गुड फॉर मी. 1 वाजता वगैरे मी टाकीन तर मला ते लेट करायला आवडत नाही आहे. तर मी विचार करतो आता मी इकडेच संपवतो आणि तुम्हाला उद्या भेटतो नवीन ब्लॉग घेऊन. आज आषाढी एकादशी असल्याकारणाने एक उत्तम दिवसाची सुरुवात, एक उत्तम वारी बघून झालेली होती. तर म्हटलं आजचा ब्लॉग मराठीतच करावा. बाकी काही विषय नाही असा मराठीत ब्लॉग करायचा. आणि अजून एक तुम्हाला सांगायचं झालं तर मी असं ठरवलं आहे की आठवड्यातनं 3 ब्लॉग मी मराठीत करणं आणि 4 ब्लॉग मी हिंदीत करणं. कारण की मला हिंदी माझी राष्ट्रभाषा असली तरी मराठी माझी मातृभाषा आहे. तर मला दोन्ही भाषांना एकत्र घेऊन पुढे चालायचं आहे. आणि सोबत ऑफकोर्स आय कॅन स्पीक इंग्लिश ॲज वेल. ते मध्ये तुम्हाला मिळेलच, कारण की आपलं काय एक नसतं, आपला विषय हार्ड आहे. तर भेटूया आपल्याला उद्या भेटूया तुम्हाला सगळ्यांना. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.